राम राम सदा भाऊ. राम राम. अयो अरे किती घाण वास आला. करपा ढेकार देतोय. काय सांगू सदा येते. भाऊ. अंगडाई नको देऊ. त्या बागलातल्या घामाचा वास कुठं लोळी केली होती. काय कपडे. श्याम्या तिकडं तोंड करून ढेकर दे. कुठं तार फाडले. सकाळी सकाळी ढेकर देतोय आणि तू आळ देतोय. सकाळचं नाही हो, काल जरा संध्याकाळी पार्टी होती मित्राची. पार्टी होती. हा जरा थोडी जास्तच झाली. जास्त म्हणजे तुम्हाला काय माकड खातो का काय. अरे काय आळत देतोय. काय ढेकार देतोय. बिन पाण्याची मारली असेल. काय कळलं एकदा चढ्यावर पाणी हे का सोडा हे फुल ठॉय झालो. सोडून दिली तुम्ही. जनाची मानाची सगळी टॉय झाले असतात. यांनी पॅकवर पॅक मारली साधा भाऊ. काय सांगावं तुम्ही पॅकवर पॅक मारा. थोडे दिवस अशा लोकांच्या पार्ट्या झरट्या करा. आता जेडपी परत आपली राखाडली होती. आता तर काय तुम्हाला म्हणजे हेच नाही सुद्धाच नाही राहायची. पार्टी नाही. तुम्ही पार आंघोळी करताना दारूत आणि निकाल ऐकायच्या आत तुमच्या विसळच्या ठिकाणी तुम्हाला 7 धान्याचा निवड. म्हणजे मारताना म्हणजे काय म्हणजे होय. मग एवढी दारू पितेत. तुमचा कार्यक्रम होता. तुम्ही निकाल पाहायला सुद्धा राहत नसतात. कम मारणावर टपले साधा एवढे दारू प्याल्यावर तुम्हाला काय अमृत आहे काय ती. झाल्याचं फुकट असलं का असंच असते. नाही तू तर फुकाट असल्यावरती एकच घेतो आणि लगेच घरी जातो. तुला ते सुद्धाच राहत नाही. तू तर फार सगळ्या बाटल्यांनी थळूस तर तिथे थांबत असतो. ज्याला फुकाट असली का सुद नाही. झोपच नाही आली भाऊ. रातच्याला डोळे सुद्धा जा वळवळा करतात. नाही वळवळ जळजळ करते. तुम्हाला दोघांना काही लाजा वाटत नाही का हो? दरवेळेस सुगंधा मला ढकलीची का म्हणतो अशी. काय ढकली तू काय. अहो मला लय हाना वाटतं पण मी बाई माणूस पडते ना. तुमचा एखादा रट्टा बसला जायचं माझं एखादा हाड. झालं काय पण. अहो काय सांगू तुम्हाला सदा भाऊ. हे 2 जण दारू ढोशीत दिवसभर आणि माझ्या इथे दारामध्ये येऊन वखत आहेत. तू दार होत कोणच दार होतं. अहो, तुम्ही तुला येशील पेन्सिल का तुम्हाला झोपल्यावानी कळत नाही? श्याम्या बोट घालीत होता नाड्यात. अयो म्हणजे अहो पण तुम्ही तुमच्या दारांनी जाऊन वाकायचं ना. आता डेपुटीचं दार आहे. गावात लोकांची घरदार नाही का. माझ्या तिथं काय अर्थ तुमचं. सुगंधा डेपोटीच्या दारात कसे वाकातेन. ह्यो प्लॅन डेपोटीचा आहे. पाजायचे लोकांच्या दारात सोडायचे. सदा भाऊ तुम्ही पण काय यांच्या गिनतीत आले. यांनी सांगितलं का तुम्हाला. ते डेपुटी कशाला ना पैसे देतील प्यायला? नाही डेप्युटी नाही, ते दुसरा मित्र होता त्याची पार्टी होती ती. मला तर शंकाच आहे. दुसरा मित्र यांना वकूस तर नाही पाजायचा. हे यांना जाऊ द्या. वाज किती दे. पाजा पण त्यांना माझ्या दारातच यायची काय गरज आहे. अरे अंधारात नाही कळलंय सदा भाऊ कोणाचं दार आहे. बरोबर तिच्या दारात गेले का अंधारात. तुला डेपुटीच्या दारात बरा नाही गेला वाकायला. बल्ब गेले त्यांच्या खांबावरले. मग बल्ब दाखवा ना तुम्ही. हे आपले सुगंधाच्या चौकातले म्हणून सुगंधा दारात गेलते होय. दिसले नाही आम्हाला अंधारात तिथं दारी म्हणून. नाही तर नाही ना, आम्ही- परत माझ्या गिनतीत नाही. तुम्हाला पहिले समजून सांगते सदा भाऊ यांना समजून आता सांगा. दारामध्ये दगड ठेवायचे चांगले असे कपच्या अंकुची दार असा बघून मारायचा ना. वाकल्या बरोबर हे लाल झाले पाहिजे. काही सल्ला दे आता सदा भाऊ तुम्ही. अहो ती बाई खरंच करीन. डेंजर हे. अरे तुम्हाला तू तर दातच काढितो. नुसता दात काढितो. एवढी इज्जत घेऊन गेली आणि तरी दात काढितो. कशाला पियातन कुठं वाकाता मूर्खावणी. सदा माझी भाऊ काही इज्जत जायची. हे लाल गाजरे वकले. तुम्हाला सांगतो खरंच लई इच्छा राव दारू सोडायची लई. हा. ते काय होतं असं कोणी भेटलं का झालं सुरू. दारू सोडायची तुम्हाला इच्छा आहे पण दारू तुम्हाला सोडीना. हा हे खरं हे सदा खरं. हो, मला म्हणजे तुम्ही रानात गेले तरी बाटली अशी टन 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 टांग टांग नाही. मग? मनात घंटी वाजते. टांग 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 टांग. ते आता राहिलंय तुला गावात राहिलंय तुझ्या नावावरती. ती इकून टाकन टन टन नाही अशी. ती मधली तास संपल्यावर जशी 2 टोल वाजते टन टन तशी नाही. सगळं इकून टाकायचं आणि जेवण सुट्टी झाल्याची बेल आणि शाळा सुटल्याची कशी घ्यायची टन 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 तशीच वाजन. जाऊ दे सदा भाऊ. मला तेवढं नाही जमीन वाचायची. त्याच्यामुळे मला बी दारू सोडायची लई इच्छा आहे. खरंच ना राव लई इच्छा आहे राव दारू. अरे माझ्याकडे औषध आहे. हा मग का होती आता. अरे माझा एक मित्र आहे आयुर्वेदिक. त्यांनी औषध मला सांगितलेलं आहे. इथलंच आहे झाडपाल्याचं. काही लांब जावं लागत नाही. मग घ्या ना मागून.
तुम्हाला नाही सोसायचं. नाही नाही सोसन. दारू सोसती आणि ती म्हणता औषध श्वासाना. तुम्ही म्हणजे कोणाची तरी दारू पिऊन डेपुटीच्या दार सोडून सुगंधाच्या दारात उलटी करायला आता नाही, जातात. आता जाऊ दे आता त्या सोडून. ती औषध जर तुम्ही घेतलं तर अवघड होतं. म्हणजे पत्ते राहत. औषध घेतल्यावर परत दारू प्यायची नाही. नाही, मग दारू तर नाही प्यायची म्हणून तर औषध घ्यायचं ना सदा भाऊ. अरे प्रसाद खाऊन परत शेण खायचं नाही, तो प्रसाद आहे देवाचा. हा. तुम्ही शेण खाल्लं तर उकांड्यावनी फुगत ते हा? सगळं अंगा. फुगायचं कस काय फुगन आम्ही त्या वाटेला जाणारच नाही. नाही, औषध प्याले विसरून जातो. त्या गावाला जायचं ना त्याची वाट धरायची कशाला. काही चुकून पावल्या पडत येत. हा. माणसाचं काय सवयीचा रस्ता असला ना जायचं असतं नगरला, पण बरोबर स्टेट बँकेपासून माणूस भिंगरला वळतो. ती पाय पाय वळत ते. हा. जशी आपण म्हणतो बैलगाडीत कसं बैलगाडीवर झोपतो बैल बरोबर ठ्यापेल नेते. तुम्ही बैलापेक्षा कमी नाही तर तुम्हाला नांगराला झोपायला पाहिजे. पण आता ठीक आहे, बरं तुम्हाला मी औषध देतो. हा हा आता 11:30 वाजलेत. हा. 12च्या पुढे द्यावं लागेल. ते थोडं शास्त्र आहे. मग आम्ही येतो 12 वाजता. 12 वाजता नका, 12च्या पुढं म्हणलं 12:15 12:30च्या पुढं या. मी घरी आहे, माझ्याकडून औषध घ्या. औषध घेतल्यावर घ्यायची नाही. औषध घेतल्यावर घ्यायची नाही. मग आता घेतली चालेल थोडी. उतार आता लय डोकं असं बाल- जोडजोड झाले. तू आत्ता घे आणि मग औषध पी. हा. मग डायरेक्ट तुम्ही औषध घ्यायला आणि मी बांबू गाडगे ते कापड, नको. वैरणी नाही, 2-3 उतारा दिवस नको. सजावायला वेळ लागेल ना. चालते झाल्या आपण 12च्या नंतर येऊ. अजिबात काही आता पाणी सुद्धा प्यायचं नाही, औषधच घ्यायचं. औषध घ्यायचे, आणि दारू सोडायची. सोडायची म्हणजे सोडायची. सदा भाऊ आपल्याला देव माणसासाठी भेटले आज. विषय नाही. आशीर्वाद भाऊ. चला या. आपला काढले नाही ना. नाही दारुड्यांच्यासाठी चपला गाडीत असतात काय. राम राम वतनदार. राम 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 राम. लईच लांब वतनदारचा दार एकदम करकरा उघडवले. आणि हे बरं आहे, वतनदार म्हणलं तरी कुचकं वाटत. हा साधा भाऊ म्हणलं तरी कुच. मग बोलायचं कसं आम्ही तुमच्या संग. ती म्हणण्यात पद्धत आहे. वतनदार सॉफ्ट येतं. असं काटेदार दार म्हणलं ना त्याच्यात खटकण्याची गोष्ट आहे. लक्षात येतं. वतनदार कोण किती प्रेमाने म्हणतं, कोण उंगली टाकून म्हणतं. आम्ही अडाणी आहेत का? आमच्या जन्मापासून आम्हाला वतनदार नावाने हाका मारित आहेत. कोण मनापासून, कोण टोचून, कोण असं खळबळून, सगळं आम्ही समजतं. आम्ही गाव जरी तुम्हाला वतनदार मारित नसलं तरी आम्ही मानतो आणि आमच्या मनात इज्जत आहे तुमच्याविषयी. आहे. तुमच्या आजीने आम्हाला आमच्या आजीला मदत केलेली आहे. मग त्याच्यामुळे आम्ही वतनदार म्हणणार तुम्हाला. नाही, आमच्याबद्दल इज्जत आहे. म्हणूनच लोक दारू पाजायचे आणि त्या सुगंधाच्या दारात ओकायला सोडायचे. आमचे मतदार दुखावली पाहिजे आणि तुमचे मतदार खुश झाले पाहिजे. अहो निवडणुकीला पुढे हे बोलणं झालं कुचकं. कोणाला दारू पाजली आम्ही, कोणी सोडले. श्याम्यान जाल्याला दारू पाजायची आणि सुगंधाच्या दारात उलटी करायला लावायची. असं नका करू आई बाईला. आम्हाला काय तेच काम आहेत का? लोकांना दारू पाजायचे आणि लोकांच्या दारात सोडायचे. आम्ही नाही करीत. आम्ही मतदाना दिवशी सगळं दारू पाहिजे आहेत लोकांना. मतदाना दिवशी नाही पाजायचे. हा. सुदीव ठेवतात तुमचं चिन्ह बरोबर दावायला. पण आधी मात्र 1-2 महिने फार खुर्दा करून टाकायचा. नाही हा तुम्ही किती विरोधी आहेत तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही बोलणारच. पण आमच्या स्वप्नात सकट येणार नाही दारू पाजून लोकांच्या घरात दारू पाठवायची. कृती दिसत. तुमची उक्ती वेगळी, कृती वेगळी. एक म्हणे जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. तुमचं बोलणं एक, चालणं एक, पाय मोडले पाहिजे. पण आता येते एखाद दिवस आम्ही तैसा बोले तैसा चाले. फक्त काय होतंय तुम्हाला ते समजत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आहे ना वाकड्यात घुसतात. तुम्ही आहे ना कुत्रं जरी तुमच्याकडे बघून वळण तिकडं, त्या डेप्युटीने सांगितलं काय असं वाटतं तुम्हाला. कुत्रे पण शंका सोडून त्या इलेक्शन पुरता विरोध असतो. आम्ही विरोध करीत नाहीत. नाही ते आली झेडपी निवडणूक. दोघं एकाच उमेदवाराचं काम करणार आहेत. लय पाजून नका सोडू इकडं तिकडं. जाते मरून. ते आहेत ना बोकडं रोज स्वखलेत प्यायला. त्याला आमची गरज नाही. आणि मी अशा बोकडांना पाजायला बी पैसे देत नसतो. तुम्ही आहे ना आमच्याविषयी शंका बी घेऊ नका बरं का. हा नाही शंका आहे. हा. आता त्यांच्या कोणच निरसन होईल. नाव तर सांगा ना. मोठ्या माणसांनी पाजली म्हणतात, मित्रांनी पाजली म्हणतात. म्हणलं तरी मी डेपुटीनी पण कबूल व्हायनात. होते खाऊ घालीन मी, पाजू नाही घालीत बरं का. शंका सोडा जरा सगळं मनातल्या. करीता. हा. झाल्या. अय झाल्या. होय, काय रे अरे काय करतो तू बी आला काय? तू? काय दाबी तू?
ते रक्त कमी झाल्यावर दाबी ते ना हातात बॉल घेऊन ती दाबीतोय. अरे इथं पोटाची वाट लागली, असं पोट फुगल्यावर झालंय नुसतं नुसतं कसतरी होतोय आतून. या बाबू मला तसंच व्हायला लागले, हातान तीनच्या असं थरथर कापायला लागले. खायला काय औषध दिलं राव सदा भाऊनी, काय माहिती इतका त्रास व्हायला लागलाय. बाबू तूच म्हणला द्या 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 लय हे केलं, आता बघ मला लय त्रास होतोय. एक काम कर, सदा भाऊकडे जाऊ म्हणून. हे काय झालंय मला? काय झालंय म्हणजे खाल्ल्याला सुद्धा पासाने श्याम्या चल. चल ती घर लाव. अयो राहू दे, चल लावीन नंतर पारी. अयो अहो सदा भाऊ, अहो काय केलं तुम्ही हे? श्याम्या चलत आलंय मा हे बी पोट फुगला बा. फुगलं ना? हा चालल्यावर फुगते रे बाबा. अहो सदा भाऊ पोट फुगलंय, ते औषध घेतलं. हो दारू पेले आणि तुम्ही औषध घेतल्यावर? नाही 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 नाही. अरे भामट्यांनो, त्याशिवाय पोटच फुगत नाही. तुम्हाला म्हणलो होतो मी, दारू सोडायची असेल तर ही औषध घेतल्यावर परत थेंबाल सुद्धा हात लावायचं नाही. तुम्ही तर बाटली डोसलेली दिसते. सदा भाऊ तुमची शपथ घेऊन. तुझीच घे तिकडे, तुझ्या बायकोची न तुझीच घे. हा मला कुठं मारितो? तुमचे फोटो तयार करायला टाकलेले आहेत. म्हणजे आता विषय संपला. आता माझ्या हातात काही राहिलं नाही. तुम्हाला 10 वेळा सांगितलं मी, इथं सांगितलं जर औषध घ्यायचं असेल तर 10 वेळा विचार करा. दारूला परत शिवू नका. आणि जर शिवले तर तुमचे फोटो तयार टाकले, सांगितले त्यांना, व्हॉट्सअपवर पाठवले. अहो, मला सदाभाऊ. समजलं तुमचे फोटो फुगलेले आहेत. सदा भाऊ असं कुठं असं करावं मग? तुम्ही कशाला घेतलं माझ्याकडून औषध? अहो तुम्ही तर म्हणले दारू सुटन. ओके, सगळं आयुर्वेद आहे. आयुर्वेद याच्यात हे दुसरं आहे. ही दुसरं औषध आहे. याचे पाने बघ कसे टटचित आहे. मग आता काही औषध नाही का परत हे व्हायचं काही? नाही नाही, आता एकच औषध आहे. आपल्याला टेम्पो पाठवावं लागेल कशाला? लाकडं आणायला. त्याच्यात 2-4 चन्नाच्या फांद्या बी टाकू आणि तुळशीचं तर आपल्या दारात आहे. मी पानं आणि तोंडात टाकायला तुमच्या. शेवटी काय राव बोलताय, तुळशीचं पान सदा लागतं. भाऊ तुम्ही. झाकायला, तोंड झाकाय टायमाला ती दिसत नाही बरोबर. अरे ज्याला येईन आपलं भाऊ तिरडीच बांधली. चल भाऊ आता काय. दादा भाऊ तुमचं औषध काय मला परवडायचं नाही, मायाच्या आणि होणार नाही. मला नको भाऊ ते औषध. तुला सांगतो झालं आता आपल्याला डेप्युटी शिवाय कोणी वाचू शकत नाही. अयो अरे कमून पोट धरून आले? काय सांगू तुम्हाला, डेप्युटी त्या सदा भाऊने आम्हाला औषध दिलं. औषध आणि दिलं? ते औषध दिलं, आमचे पोट फुगले. त्यांना आता म्हणायला गेलो काय औषध पाजलं तुम्ही, आमचे पोट फुगले. ते म्हणजे तुम्ही मारणार आता. अहो म्हणलं मग असं कसं? ते म्हणजे आता काय सांगू नको, सरपंच सोय करतो, टेम्पो बोलितो. तुम्ही काय कोकले बाळ आहेत का? बोटाला धरून संडासला बसता काय? तसं सदा नाही. भाऊ कसं काय औषध दिलं तुम्हाला? तुम्ही पिले? त्याचं काय झालं, पाराव बसलो त्या दिवशी, त्याला आलता आळस. मग मला जरा थोड्या उलट्या झाल्या होत्या, हा. मळमळ होत होती. म्हणून साधा भाऊ म्हणले माझ्याकडे झाली मग औषध, तुम्हाला आयुर्वेदिक औषध देतो, लगेच फरक पडन. आम्ही घेतलं ना औषध. औषध घेतलं, दोघांचे पोट फुगले ना. त्यांना जे होत नाही डेपुटी, आम्ही तुमचे कार्यकर्ते पळपळ करतो. निभार झालं हे. निबर म्हणजे हे पण तुम्ही दाबाना सुद्धा. अरे पण तुम्ही कशाला विरोधी पक्षाचं औषध आणि काय कशाला खाता भजेबी? आता आम्हाला काय माहितीये की चहा लागत नाही प्यायचा विरोधी पक्षाचा. सध्या लोक आहे ना भाऊ, काय करतील सांगता येत नाही विरोध संपायसाठी. खरंय हा? खरंय डेपुटी. आम्हाला काय माहित असं काळे मन असते म्हणून आम्हाला लोकांचे. आम्ही वाटलं- सरळ मानाने. चांगलं तुम्ही ना, वतनदार तुम्ही आहे. फुकट म्हणल्यावर आहे ना, काही खाता तुम्ही, कुत्र्याला खाऊ नाही द्यायची. तुम्ही चला बरं साधा भाऊ करता ना, औषध वगैरे काय दिलंय काय काय नाही, करू आता मी? काय दवाखान्यात मला जावं काय माहिती लागेल. सदा भाऊ काय केलं? विचारा त्यांना ते औषध सांगते ना कोणतं मग दिलंय. आपल्याला, मग आपण दवाखान्यात काही इलाज करू ना. हे साधा भाऊ बिराव बरोबर माझ्या मतदारांना आहे ना संपवायचं काम चालू आहे. चल, चला. चल, चल. अयो यांनी दिलं औषध आम्हाला पोट फुगायचं. पोट फुगायचं? अरे गावातले लोक पोट फुकून तरी नका मारू आता. वतनदार घरांच्या दबावाखाली मेले लोक बरेच आहे याच्या आधी. अहो आम्ही काय माणसं मारे वाटलो का? आम्ही माणसं जगेत जिवंत जगेत करीतो. का? मेले होते यार दे. तुमचं आयुष्य तुम्हाला औषध दिलं म्हणजे चूक केली काय? तुम्हाला दारू सुटाय करता औषध दिलं ना. तुम्हाला सांगितलं होतं मी तरी, हा प्रसाद आहे, प्रसादानंतर शेण खाऊ नका, तुमचा उखांडा होईल. नाही ऐकलं, दारू पेले ना. नाही अरे नालायक हो, मला म्हणले नाही तुम्ही 10 रुपयाचं औषध मला केलं म्हणून? आमच्या बायकांचे रंके होता ना तुम्ही. बायका शपथ घ्या बरं, घेतली की नाही थोडी का व्हायना? घेतली. मी खरं सांगू का साधा भाऊ डेपुटी तुम्हाला, श्यामेने 90 आणली होती, आम्ही एक एक पॅक आणला होता. आणला. यांना सांगितलं होतं औषध घेतले ना तुम्ही, हे औषध घेतलं तर दारू सुटन, आणि औषधावर जर दारू घेतली तर हे जग सुटन. अरे 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 वाईट झालं मग सदा भाऊ. हे असं नव्हतं कारण माझेच कार्यकर्ते सापडले होते तुम्हाला औषध द्यायला. तुमचे लोकं नव्हते का? तुमचे कार्यकर्ते दारू पित नाहीत का? अंगठा चोखीत का हे? हा? का भीतीचा पोपडा काढून खातेत.
लहान आहेत का हे टोनगे आहेत ना. हे म्हणजे दारू सुटन म्हणून दारू सुटायचंच औषध दिलंय तुम्हाला. कसं काय पिलो आम्ही हा दारू ए नालायका, अरे कसे पेले, कशा पेले तुम्ही? त पेले त त त आ अरे नालायका हो, औषध जर घेतलं तर मग दारू पेले कशाला? हा पण दारू मग आलीच नाही पाहिजे ना, म्हणजे पिलोच नाही पाहिजे ना आम्ही. अरे तो मनाचा विषय. अरे मनाने औषध घ्यायचीच नाही तुम्हाला आपण. काय सांगितलं मी? औषध घेतल्यावर दारू पिऊ नका. तुम्ही 4-8 दिवसांनी झक मारून बघायचं होतं ना. इच्छा होती का काय तुम्ही तर औषध लगेच दारू. अरे म्हणलं वा. पावा काय होते दारू सुटत नाही काही नाही. तुमच्या फोटोचा खर्च डेपोटी नको. अरे माय मतदार जाते ना राव 2. अहो 2 मतदार माझे न्या हाताला धरून यांचे फोटो फ्लॅश वडाच्या झाडापाशी दोघांचे. आणि आपल्याकडे काय आहे स्मशानभूमी आपली बारीक आहे. दुसरं नाही. एकाला याला खाली टाकू वजनदार आहे. परत 10-5 लाकडं याला वर आणि तुळशीचे पानं बिनं मी आणि मला वाटलं साधा भाऊने हटकून केलं काय, पण इथं आल्यावर कळालं मला. आता बघ याला पर्याय नाही, तुम्ही तर दोघं मारणार आहे. कारण की ते दारूचं औषध तसं असते, एकदा पिलं का पोट फुगून मरत आहे माणूस. येईन तर सरनच रचले आपले आता. नाही चाललंय. अरे बाबा मी वाळकीला ऑर्डर दिली. टेम्पो भर लाकडं येऊन पडते मशानभूमी. दोन चिताचे लाकडं मागू नका, एकत्रच घालू, एका खाली एक आणि एकत्रच जाळू. हे वर बी एकत्र जाते दुरास. चल झालं आता काय करणार आता घ्या, भेटून घ्या आता बायकांना भेटून घ्या. आईला पक्की हे येत. तुम्ही काय कोणचं औषध दिले यांना असं? अहो डेपुटी औषध असं आहे हं. ती जर औषध खाल्लं आणि वरून दारू पिली अल्कोहोलचं त्याची रासायनिक प्रक्रिया होती. गॅस तयार होतो. ते तोंडातून निघत नाही, मागून निघत नाही. असं आहे का? पोट डांबरल्याने वाटत. त्यांना दुसरं औषध दिल्यावर होणार आहे. पण यांना 2 दिवस तरी वाटलं पाहिजे आता मरत होत. त्या भीतीने तरी दारू नाही सोडते. ते. हा. आवलंय पक्के. त्यांनी काय केलं असेल, तुम्ही औषध दिलं हा. आणि श्याम्या म्हणला असेल बघू बरं काय होते, पिऊन बघू. हा. खरंच चावलंय मग औषध घ्या. हा. पण आता यांच्या मनात जी घाबरट भरली ना, हा. ती घाबरट आपण तशीच राहून देऊ. फक्त जरा पोट वासरायचं काहीतरी करा. नाही पोट वासरायचं करू, पण मला वाटत नाही माझ्या औषधाला दात देते. अहो ही खाज ये जाणार नाही. इकडे खाज इकडे खाज नाही, हे ही दारू गावाला वाल्याचं करू आहे जे ना, गावाला. जोपर्यंत स्वतःच्या मनाने घेत नाही तोपर्यंत दारू सुटत नाही. औषध पिवशी तर मनाला येतं. आपल्या मनाने स्वतः पण सुट. पण चला थोडं भीती बस. तुम्ही एक काम करा, जरा थोडी मजा घेऊ, रडत असते ना आता. चला तुम्ही माझ्या बरोबर. काही खरं नाही आता. झालं आपलं, आपल्या सरांची तयारी झाली. आपण मारणार झाले आता. काय खरं नाही आयुष्य. आपण दोघं भेटतो का रे? आपण संगत जाणार आहे आता. ए अरे कुठं जाळायचं कुठं तुम्हाला पण मेलूर? आता आम्ही गेलो पुढे जाळायचं ते जाळा. यांना आपल्या स्मशानभूमीत जाळू नका. म्हणून अरे तुमच्या मैत्रीला येणारे 10-5 जण दारू पिते आणि अख्ख्या गावाला खाज आहे. खास खुजली आहे यांची. आणि- गावात पसरण आणखीन दारुडे तयार होतील. सदा भाऊ, स्मशानभूमीत जर दुसरे लोक गेले तर हे त्यांना दारू लागतील. दारू आणून उतरून टाकावं लागते. कोणाचा बी अंत्यविधी दावा जर तिथे झाला हा. तर तुम्ही भूत होऊन ते 2-5 जणांना तर नक्कीच जोडीते नाही. मी काय म्हणतो, यांना नादाडीला नेलंच परवडत. डेपुटी कमून आमची झिंड गाडी राव तुम्ही. अण्णा दाढीत नका नेऊ वाच यायला बसला. म्हणजे मरणारे हे पक्क झालं. मनाची तयारी तुम्ही चांगली झालेली. साधा भाऊ म्हणले संध्याकाळपर्यंत आता या औषधात बी एवढं झाले, मी संध्याकाळपर्यंत तुमचे पोट फुकतील बरं का, वाशीन. त्याच्यामुळे आता तुम्हाला दवाखान्यात न्यायचे का इथे जाळायचे ते आमचं नाही, चाललं होतं. गावाच्या खालच्या बाजूला जाळा. हा. वारा असे जर वरत जाळलं ना महिनाभर गावात अन्न गोड वाट लागेल. लागणार. इतका घाण वाशी यांच्या हस्त्यांचा सुद्धा वास. वाशीन. हा काय औषध चारला असा मला एवढा घाणवाशी आहे ना आमचा. औषधानी नाही, पहिल्याच रग रगमय घुसी हे दारू. हा. दादा भाऊ चिंदाडे होते का आमचं फुट नाही 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 फुटायचं नाही. आम्ही हळू 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 जाळू. तिथे राहू. करडई आणू, गोडत्याल, मीठ वरून नाही, नाही, पाला नेहमीच अन्नाचा. टायर टाकू, तशी जाणार नाही ती. टायर. टायर टाकू यांना तशी. ट्रॅक्टर टायर. तुम्ही सायकलीच्या टायरला दात देणार नाही. ट्रॅक्टरचं, मुंडक्याचं, हा, आणि- मागचं नक्षीचं टायर आणि एखाद्याचं कावट्या फोटो सर थांबवा आपण. कावट्या थांबो. फुटल्या. झाल्या काही कवट्या फुटायच्या आपल्या आता. काहीतरी करण राव डेपुटी सदा भाऊ, काहीतरी बाण राव. नालायका हो होय रे. आहे ना, तुमच्याकडे बघून नाही बरं का, पण तुमच्या बायकांकडे बघून आम्हाला तुमची दया येते. मायाकडे त्याच्यावर आहे ना उलटा उतार आहे. हाय हाय द्या ना द्या ना सदा भाऊ. नाही डेपुटी
यांना सांगा परत पिऊ नका. हा बघा आता सदा भाऊ मला म्हणले त्याच्यावर उलटा उतार आहे, 1-2 बाऱ्या जमत आहे ती ते आता तुम्हाला औषध देते पोट वसारते तुमचे. पण तिथून पुढे दारू पिऊ नका. तिथून पुढे जर तुम्ही दारू पिले तर तुम्हाला स्वतः यम सगळं वाचू शकत नाही खाली. आणि तुमच्या मैत्रीला सुद्धा मी थांबत नसतो. साधा भाऊ मला नको भाऊ तुमचं औषध, मी आहे असंच बरं अरे आहे पोट माझा. वासरायपुरतं तरी खाण्यात आता आलाय का? हा नाही तू खा त्याला त्याला मरू दे. मला जागायचं. त्याच्या याला खांदा त्याला दे. मरू दे. हा, हा. मला तू- जागायचंय. तू नको हा. खाऊ. नाही मला बी जागायचंय. जागायचंय. हा, सदा मला भाऊ बी जायांला उली औषध द्या आणि जे हे चला घरी. चला वाचलो गो, मी तर लय घाबरलो होतो. श्याम्या सकाळ सकाळ असा कटाळा आलाय ना, हा राव. पण तोंडाला चव बी नाही राहिलेली. असं काहीतरी चटाक फाटाक खाऊशी वाटते मला. होय, हा चटाक फटाक. हा. काय चटाक फटाक खायचं म्हणलं फाट्यावर जावं लागेल. आणि फाट्यावर जायचं म्हणलं पैसे पाहिजे खिशात. आपण 10 पैसे जर माझ्याकडे असते मी काय खायला आला असतो तुझ्याकडे वर थोबाड करून. मला काय दिसत नव्हता का रस्ता, पाय येत मला गेलो असतो मी. मग आता काय करावं? ही सुगंधा, सुगंधाकडे काही सुगंधाकडे जाऊ आणि तिला गोडी लावू. तिला गोड गोड बोलून तिला म्हणून काढ भजी. तिने काढायची पाहिजे भाऊ. ती म्हणे जा तिकडं. ओय, खेकडा भजी लय भारी करते ती. आता नदीला जायचं आणि खेकडे धरून आणायचे काय. अरे श्यामे सकाळ सकाळ काय 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 काम सांगतो खेकड्याचं. अरे खेकडा भजी काय म्हणजे खेकड्यात बेसन पिठात टाकून खेकडे तळायचे नसते. मग बारीक कांदा कापायचा उभा, व्हायला. बेसन पिठात कालायचा कोरडा, त्याला सोडे का असे कुरकुरीत भजे होते. तुला सांगतो कडक. सुगंधाला असं सांगू ना मस्त तेलात कडक कर खायला काय कुरून 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 वाजले वय दाता खाली. हा तसंच करू आपण. चल सांगू आपण. बघ मोबाईल पडला होता इथंच मला. हा. सुगंधा, घरात ए, नको जाऊ. घरात नाही जात मी, आवाजच देतोय. सुगंधा काय हो आली आली. बाई, सकाळी सकाळी दोघ जण. झालती तुझी आठवण म्हणून आलो तुझ्याकडे. तुम्हाला माहिती का, तुम्हाला दोघांना अशी आठवण कधीच होत नाही. काहीतरी मतलब असेल, काहीतरी काम असेल तरच तुम्ही माझ्या इथे येता. तसं काही नाही हो. मग आपलं चाललं होतं वाटाने, म्हणलं चला सहज आवरलंय काय बघावं. काही नाही अहो, बसलेली होती आत्ताच काम आवरलं, देवपूजा झाली. तू काही म्हणजे आले काय पण सुगंधा ना इतकी टापटीप राहते ना. नाही तर आपण जायला इकडे डाग पडे तिकडे कपडे पांढरे चायला अहो, मळलेले. मग तुम्ही पांढरे कपडे घालता, हा. त्याच्यामुळे ते कपडे खराब होतात. यांचं तर 2-2 दिवस आंघोळच करत नाही. कोण ए आंघोळ करतो रोज, पण मी ना कपडे धुवायला नाही टाकीत. कारण मला हायतच किती ड्रेस आम्ही एक एक पायजा आणि एक तोच रात्री जायचं आणि तो दुसऱ्याची घालायचं. काही पण. बरं बोला, काय म्हणता? काय नाही बा, चाललो होतो आम्ही. त्याच्या आल्या म्हणला चल फाट्यावर जाऊ भजे खायला. म्हणले हे बघ सुगंधाकडे आपण कायम खातो, सुगंधाला बी आणू. पण मग काय विचार केला, फाट्यावर जायचं भजे आणायचे परत घरी आणूस तर गार व्हायचे. त्याच्यापेक्षा आपण काय करू, सुगंधालाच सांगू की मस्त भजे काढ. आणि तुला सांगतो झाल्या फाट्यावरच्या भाजीच्या चवीपेक्षा सुगंधाच्या हाताला एवढी चव, आणि त्यात ते खेकडा भजे कांद्याचे. खेकडा भजे नाद. नादच नाही बघितलं करायचा. ना, मी तरी म्हटलंच तुमच्या दोघांचं काम असल्याशिवाय तुम्ही येणार नाही. आमचं तुम्हाला काम सांगते, नव्हतं. तुम्हाला ते खेकडे भजे खायचे ना, माझ्या इथं कांदेच नाही. आणि कांदे किती महाग झाले बाबा, मी कांदे आणलेच नाही. मला असे पण आवडत नाही ते कांद्याचे भजे. होय? मला ते कोबीचे तरी आवडतं माहिती का. हा कोबीचे तर नाद होतेच. मग ते पत्ता कोबी पकोडे हा एकदम भारी होते. तेच आवडतं मला. मग तेच कर ना, मग चालतंय आपल्याला काय. होय हा मग मला आपण घरामध्ये कोबूच नाहीये. कोबू नाही, नाही चालेल कोबू नाही. आपण घेऊन येऊ कुठून हा. तरी कोबी. अरे कोबू आम्ही आणतो, हा. टेन्शन घेऊ नको. ताजा कोबू आणतो एकदम फ्रेश. बरं तसं करा, मग तुम्ही कोबू घेऊन या, मग आपण भजे करू. चालतंय ना. होय चल ना मग लगेच आ घेऊन येऊ. चल मग. उशीर कशाला भोसा लवकर या मग. चव तोंडाची गेली म्हणजे खायला चव नाही यायची. तू ये ना तवर बेसन पीठ वगैरे घालून ठेव. हा, करून ठेवते मी सगळं, हा. तू तेल ठेव वरती, गरम झालं का लगेच गरम गरम ठेव. चल अरे श्याम्या, आपण चाललोत खरी. हा अरे पण कोबीला पैसे कुठे तर आपल्याकडे. जर पैसे असते आपण फाटो जाऊन भजे खाल्ले असते नसते का. तू ये ना, येडा गोळा तर येडाच राहिला. काय याडा गोळा. पैसे घालून खायचे नाही म्हणून तर आपण सुगंधाकडे गेलो ना. अरे मग कोबी आणायला गड्डा कुठून आणायचा. गड्डा लागत ना खिशात. अरे ढेपुटीच्या वावरात कोबी, फ्लावर, भेंडी, माळ कायम असते. आता त्याचीच पाहिलं मी, अशी कोबू एवढाली
मार्केटला घेऊन चालली होती. मी नाही येतोय बाबा डेपुटीच्या तिथून कशाला आपण जाऊन आणायचा. तू येडा झाला काय? पारीला सांगितलं पारी मग गारी काय आणि गारी काय तुला सांगतो. सकाळ सकाळ वावरात कोणी नसतं तिकडे. डिग्या इकडेच पायड्याला असतो पारापाशी. तर सकाळ सकाळ जाऊ कोबू आणू भजेवी खाऊ. कोणाला कळणार सुद्धा नाही तुला सांगतो. जाऊ दे आता तोंडाला पाणी सुटले ना. जिथं उजड आणि तिथं उजडत. उजळडे चल. चांगला मोठा घ्यायचा मोठा मग भजी येडा आहे का तू? मोठा घेतला आणि ते फुसफुस असतो. जरा बारीक घेतला ना म्हणजे जरा कडक असतो. तुझ्या लांबला तेव्हा डोक्यावर पडला होता का रे? छोटा कोबी असला ना आत फुसफुस असतो. मोठा कोबी पोचलेला असतो. चल तर पटक्याचे असं असतं मग तू कामाला जातो वावरात त्यामुळे तुला माहिती आहे चांगलं. थोड चल बघू नको. हाकी थोडे हाकी तर मोठा थोडी इकडे पिशवी. मी बघतो कोण येते का तो वर. झाल्या डेपुटीची मजाची राव आहे की नाही? अशी शेती करतात ना भारी. कवा भेंड्या कवा कोबी. नात नाही करत भाऊ डेपुटीचा. पैसे असले सगळं असते. तोड अरे तुटत नाही. हातातून चटकत ती. साधा खाता घेण्याचा पत्या नसतो राव तुला. ए यार झाला ना मी. असे थोडीच असतात का कोबी? मग कसा थोडीशी तू कुठं बी निघाला ना श्याम्या एकदम असा सरळ सर धोपट निघतो. त्याला काय कोबी घ्यायचं म्हणजे काय काय तलवार आणायची होती का? मग सांग बरं मला तू. अरे बाबा असा जर कोबी तुटला असता तर किती लोकांनी गरज पडली असती का येळायची त्याची. असे वय हे बघ आले जर कुठं निघाला ना हा तयारीतच निघत असतो. म्हणजे लढायला निघला म्हणजे हत्यार सोबतच पाहिजे बा. पण आता हत्यार कुठून आणायचं? पिशनी काय होणार रे? दरे आता जे आल्याच पुढचं नियोजन असतं भाऊ श्याम्या. वा 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 जालू शेठ. हं? जालू शेठ तुम्ही तर कमालच केली हो. कुणी येते का बघ. कोण नाही कोण किती घ्यायची सांग. अगं आईला मी उगाच झड्डन बसलो राव एवढा वेळ. अजून एक घे. हे अजून वाजला काय? अरे हा. टाक पटके. अरे ती पाला कशाला घेतो? तुला काय करायची पाल्याचं सुगंधाला म्हणा पाल्याची बी भाजी कर धर. हा काही बी काय हो. ओके डन डन डन. चला ये आपलाच आहे ना? मग काय लोकांचा आणला काय माझ्या घरून आणलाय? मला वाटलं ते मी चोरून आणला काय तो. भरोसाच नाही जे आल्याचा. अरे दोघं बहादर काय करतात वावरात? आईला लय चोरटे गाडे. खूप मागून न्यायचा. आता मी काय त्यांना मना करीन का? लय जाल्या श्यामेना यांना आहे ना काय सुधरतच नाहीत कधी. तर मग आता यांची बी गंमतच करतो मी जरशी. झाले भारी जा. भारी नाद नाही काढायचा. झाडाचं फळ म्हणजे एकदम नाद. होय कोण आणली? ए डेपुटी माझ्याकडं चक्कूचा नाद नाही कराय भाऊ. कुठे गेला? काय नाही आज तिकडे फेरफटका मारायला. चक्कू भेटला एक झाडाला. हा गोड लागतोय डेपुटी. झाडाला पिकलेलं फळ म्हणजे नादच. नादच. गावातून इकडे कस काय आज कस काय जोडी इकडे आली? असंच आपलं फिरत फिरत आलतो. काय म्हणता? सध्या दुकानावर लक्ष नाही मात्र. इतकंच राहायचं आता सकाळ नाही सकाळ, हा? तुम्ही कुठे आलते इकडे नेमकं? आता वावर आहे इकडे मला यावं लागत फेरफाटक्याला. अरे हा डेपुटी वावर नाही का इकडे? खाली काय केलं वावरात आता? काय नाही कोबू आहे फ्लावर आहे पण मी लागली जोडी दोघं दिसते तर. आता तो चाललं की मागून कळती काय भानगड कुठं चालले काय माहिती. नाही काय नाही असं चालतं सहज आपलं. आलते काय? मी जाऊ डेपुटी सोबत. अरे मग मला सोबत कोण राहील? लगेच चालला गाडी दिसली का? असं असं मित्र असतो कुठं लगेच गाडी दिसली का? मला वाटलं काय जाऊ का मग? टेबल शूट गेलो असतो पण हवा कमी आहे मागच्या चला नाही ते, चला माझ्या बरोबर. नाही, चाकात हवा कमी आहे मागच्या. आम्ही येतो मागून येतो. जाऊ दे असली चला ना माझ्या बरोबर. नाही नको ढिपूळ टायर फुटलं किती खर्च येतो. हा. मग? नको या तुम्ही येतो आम्ही हळूहळू. हा जाऊ का? हा या या. हो बाबू कुटाणा झाला असता झाल्या कुठं ना तुला गपक्या माझ्याकडे काय द्यायची गरज होती एका काम पडी म्हणजे मी चोरी केली असं वाटलं पाहिजे. चोरीमुळे नाही दिलं तुझ्याकडे. मी मग? म्हणलं तू पटकन कुठेतरी गुदी दिसणार असा हा पटकन. इकडे कुठं गुतायला तुला जागा होती फेकायला. आण तू आण. आता तू आण ना. आता आता मी फेकली तर तू आण. तू बरं आहे भाऊ मला सगळं काम करायला कोबी मी तोडायचं म्याच आणायचे. मी सांगेल सगळं सुकान झालं तुझेच नाव सांगणार आहे. याडा बिडा झाला काय तू? नाव काय सांगतो? कुठे गेली पिशीच्या आईला सापडा? अशी फेकली का नाही कोबी एकीकडं सगळं कडू करून टाकशे काँग्रेसात. आणि इकडे धर तुला चल. सांगतो
मग मेवणी सुद्धा कोबीची भजी एवढे भारी करते ना. जायचं का आम्ही येऊन इकडे अरे ती पुण्याला राहती, आपल्याला इथं खायचंय. मग सुगंधाच्या हातची भजे का सुगंधाला सांगू, हिरवी चटणी, लाल चटणी आणि चिंचाचं पाणी बी कर, माझ्या तर लय भारी लागत आहे. झालं आलो भाऊ गावात. गावात काय रे काय नाही डेपुटी. लय लवकर आले तुम्ही. हा पट 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 पट. तुमच्या मागच या आमच्या ढांगा लांबलं चक चालायला लागले वगैरे कसे उंटावानी ते आहे थोडी म्हणायला. हानी करत येत. पण का सकाळ सकाळ हिंडायला लागत तुम्हाला. नाही कसं होतं, सकाळ सकाळ चाललं म्हणजे हा, आरोग्य चांगलं राहतं. त्याची दारं आरोग्य टीप, त्याची चांगलं दारं बी टीप. राहतं, डेपुटी हे ढेरी वाढली नाहीत याच्यामुळे बी नेतो मी याला बरं एक काम करा, चला ग्रामपंचायत मध्ये काम आहे. चला कशाला का आता थोडं काम आहे, चला ना. मला दुकान उघडायचंय. 2 मिनिटात मला दुकानातून थोडं सामान बी घ्यायचंय, तसंच ग्रामपंचायत मध्ये जायचं. चल. बरं, तू थांब मग मी हा, जातो. मी अरे चल ए, चल तुम्ही चल ना. मग काम मी चल थांबतो रे ना. अरे चल. काय तू बी ना इकडे बस. चला थोडं काम असलं का लगेच कर. थोडं मला दुकानातून सामान दे, जायला घेऊन थोडं ग्रामपंचायत मध्ये जायचं. आला तुम्ही 5 मिनिटात. अरे 2 चल. तुला सांगतो डेपुटीचं काही कळतच नाही. आपल्याला म्हणलं थांबा इथं आणि गेले कुठं तरी. आणि तुला तरी म्हणतोय जाय पटकन, तू जाय, तू जाय, तू आला ना. नका बडबड कर बघ पिशी चल. इथेच टाकली होती ना रे. तो टाकली का मी टाकली नाही तर लातच घालीन. अरे बॅट टाकली पण अशी इथं डेपुटी इथंच पटकन टाकून दिली ना आपण. पिशवीस नाही श्याम्या काय बघतो काय चापितो डोळे गेले का काय खासाडा. अरे इथे जवळच टाकली होती अशी. आता खा भजी. अरे पण गेली कुठं पिशी मग. इथेच तर टाकली होती. मला माहिती आता तुझी पिशवी कुठे गेली. आईला कोणी पाहिलं असले असे ताजे ताजे कापलाट कोबी कशाला कोण ठेवीन. तरी तुला म्हणलं होतं तू जाय पटकन तिथून, डेपुटी गेलेत कुठं तरी, तर तू आलाच नाहीस. कायम तुझ्यामुळे घोळ तुझ्या आल्या. तू पांढरी पाल माझ्या सोबत असला ना साधारण काय ना काही ना काय आड होतच. मला नाही भेटली तोंडात भजे नाही भेटणार म्हणजे नाही भेटणार. चल मी सुगंधाला नाव सुगंधाला काय सांगू आता? मी नाव सांगणार तू काय सांगणार आहे, तुझ्यामुळे झाले. तुला माहितीये का झालंय ना, तू खरंच लय काही बा नाही भाऊ. हा तुला शान आहे, अरे तुला काय- शान आहे. गब्बस कवा काही झालं ना तुझ्यामुळेच होती गडबड सगळी. तुला काय झालं लक्ष ठेवायला. तू डोक्यावर पडलेला आहे. तोच केलंय सगळं. काय झालं? काय एवढी बडबड चालली? काय चिडचिड? काही नाही, तू आणलं का? तेच तर घोळ झाला ना. म्हणजे यांनी केला गोळ. निस्ता लपितो जसं सगळ्या गावाला माहित व्हायचं होतं. अरे पण तू लक्ष ठेवायचं ना मग. मग लक्ष ठेवलं होतं. तू मला नेलं ओढी तिकडे चल म्हणला आधी गपचिप. काही बोलतो का आपलं. काय झालं? गपचूप काय चाललंय हे? ग आम्ही ना धुमकू असे ताजे लट घेऊन आलो होतो. मग कुठे? अरे पण ती पिशीच कवडं गेली काही कळानाच आम्हाला. अहो तुम्ही एका चहा बी प्यायला थांबल्या असेल तिथे राहिली असेल दुकानात. हा कुठं थांबलो आम्ही, काय डायरेक्ट निघालो वावरातून इथं आलो. वावरात? म्हणजे ते आपले डेपुटी आहेत ना, त्यांच्या वावरात कोबू आहेत ना. हा मग तिथून आम्ही 2 गड्डू मोठे असे घेऊन आलोत. तुम्ही न सांगता घ्यायला गेले असते. कोण नाही न सांगता घ्यायला गेला आपण. चोरायला गेले असेल मग. त्यात काय सांगायचं आणि काय चोरायचं. डेपुटी आपले गाव अहो, पण आपलं. बाजारातून 2 गड्डू 20-20 रुपये 40 रुपये गेले असते. विकत आणायची ना. तुमचं कसं आहे माहिती का, तुम्हाला खायचं बी असतं सुगंधाकडनं आणि ते फुकटच खायचं असतं. अगे, कुठं जायचं फाट्यावर इकडं तिकडं. इथं जवळ आपल्या वावर आहे. सांग बरं मला. अरे गेलो. फाट्यावर जाऊन परत ते शिळा कोबी आणण्यापेक्षा ताजा कोबी आणले भजे कशी होती. अहो पण तो चोरून आणल्यानंतर मार काय. राम जोडी. राम राम. काय चाललंय. काय नाही आलं तू सुगंधाकडे बसायला इथं. ते का हम्म. वावरात काय सहज गेलते काय सकाळी. हा जे चिप्पू खाल्ला नाही का तुम्ही. खायला नाही डेपुटी नाही का, गप, गप, नाही. कोबो घ्यायला गेलो तुमच्या वावरात ते. हा बघितलं ना. मला बघून कोबू तिकडे फेकून दिला. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर परत कोबू उचलला. मी बरोबर खोड मोड्यासाठी हळूहळू माग आलो तुमच्या, आणि मला बघून परत इथं कोबू लपून ठेवला. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही का. होय काय वावरातला काय मी मना करीन काय तुम्हाला. बघ मी काय म्हणलं तुला, डेपुटीला विचारायची गरजच नसते काही हा, तसं. विचारायची गरज नसती, पण निदान म्हणायचं ना आम्ही कोबू आणायला चाललो म्हणून. हा चाला भुरट्यावानी. ते बी पाचला नाही आम्हाला कोणतरी गेले घेऊन तिथं ठेवला होता आम्ही. असं का. कोणी घेऊन नाही गेले, मॅच आणले ते. हा? हा मग कळायला पाहिजे ना तुम्हाला. चोरून आणलं का काय होतं. हम्म. नालाय का हो. तेच होते ना गड्डे. हा सोना तुम्हाला आणायचे होते. हा, बघ नाही नाही, मी किती. नव्हते सांगितले त्यांनाच भजे खायचे होते. असं आता तुम्ही सांगा होय. कांदे किती महाग झाले डेपुटी. भजे खायसाठी नाटकं चालली होती होय. अजून एक आहे ना. अजून एक. अजून एक आहे. मला माहिती आहे अख्खी गोणी आणली असती तुम्ही. तर बघ सुगंधा कसे ताजे आता एक लट काम कोबू करायचं, आहे. कोबू माझे येत बरं का. तेल सुगंध द्यायचं त्याच येत. भजे मायापर्यंत आले पाहिजे. या, आणतो ना. पहिला गाणं तुमच्याकडे. तुमच्याकडे हा, मला आहे ना पहिला गरम गरम 2 घाणे आणून द्यायचे. हा. ती पिशी कोणाची आहे बघा. माझी आणि घरची. असं चोरून नाही आणायचं, विचारून आणायचं.
बरं का हा शेतकरी आहे ना, शेतकरी कधी वावरात गेल्यानंतर कोणाला नाही म्हणत नाही. मला माहितीये ना हा. हा, मग चोरून नाही आणायचं, भाम ठेव. ते नव्हते ना तुम्ही, मग विचारायचं कोणाला. तुम्ही खायच्या आत मला भजी आले पाहिजे. हा लगेच घेऊन येतो. हे धर मग कसे. काय हे दर चला मध्ये कापून द्या मला आता तो होय चोरून आणलं लोकांच्या इथून. अगं पण बघ ना किती भारी आहे. तुला सांगू का, मागून आणण्यात विकत आणण्यात मजा नाही, चोरून खाण्यात जी लय मजा मजा असते ना, ती भारी. लागले पाहिजे तुम्हाला भजी खायला. ए असं काही नको बोलू, परत गोळ्या चोरायला मेडिकल मध्ये जावं लागेल.